त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग घेतला एसपी गुन्हा दाखल करीत नाही याचा अर्थ दाल में कुछ काला है, एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय। 890 कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप, दत्ता आंधळे हे 2 आरोपी अटक आहेत गेल्या 1.5 वर्षापासून का 1 वर्षापासून। त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहे? धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो। आका, मेन आका, हा फोटो बघा, हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो। करा खुलासे, द्या आम्हाला शा, निस्ते शिव्या देतात। यांचे 4-5-10 लोक बसलेले, सुरेश दसच्या आईला असं, सुरेश अर्ध्या माझी आई वर गेलेली, वर असली तर बघ रे माझी आई, मधीच कुणाला तरी वरून बाण हाणायला लावा, माझ्या आईला दिलेल्या शिव्या माघारी घ्या, असं काहीतरी होऊ द्या। शिव्या देत आहेत, देऊ द्या, धमक्या देत आहेत। इथं आता म्हणले कोणतरी धमक्या, अंजली दामिनीला धमक्या, कुणाला धमक्या? मला सुद्धा एक मेसेज आला, तुझ्या टिंब दम आहे का? आता हे कोणत्या मापकाने तपासायचं? सिंपल पेंडुलम आहे का? कोणतं यंत्र आहे हे तपासायला? जाऊ द्या, मी त्याच्यावरती जाणार नाही, पण हे औलादी कसले आहेत? हे असले पिलावळ कशी सांभाळता? अरे आमच्यात दम आहे का? आहे ना, म्हणूनच बोलतोय ना, बिगर दमाचा नाही, दम आहे, 1 नाही 2 सांभाळतोय। तू काय समजून सांभाळायला? हा, दोन्हीला 3 लेकर आहेत, तू नको सांगू मला। पाकिस्तानातल्या तस्करी बरोबर यांचे फोटो। सारंगी महाजन काय म्हणाल्या काल परवा? तिचा नवरा कसला बी असू द्या, पण सारंगी महाजनने काय चूक केली? सारंगी महाजन काय म्हणाल्यात ते सुद्धा ऐका। तरी सुद्धा आमचे दादा म्हणते धोरण वयही त्याचा संबंध नाही, असं दादा म्हणतात। सुनेत्रा वहिनींच्या गावातून बोलतो दादा, पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो, पवनराजेंच्या गावातून बोलतो दादा। तुमचं नातं आहे इथं, तुम्ही आमचे जावई आहात। सुनेत्रा ताई आमच्या भगिनी आहेत, बहीण आहे बरं का। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर कायंदेला द्या ना, ती कायंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलं याने। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे हो दिवस उगताच मारीन। किती वाईट आहे। एकट्या वालू काकाला कशाला दोष देता? वालू काकाची बॅक साईड कोण आहे हे बघा, आणि हे म्हणतात माझा काही संबंध नाही। असं कसं? हे वागणं बरं नव्ह? आणि बरेच ओमराजेंना विचारा, त्यांची सासरवाडी आमच्याकडेच। डॉक्टर देशमुख INTच्या घरातली आमची मुलगी, मला माहिती आहे, आमचे जावई आहेत ते। आम्ही बी त्यांच्या लग्नात सतरंजा उचलायला होतो। MT नानाचं असल्यामुळं बरं का, कारण त्यांचं ना आमचे घरगुती संबंध, त्या फॅमिलीचे। मुंडे साहेबाबरोबर घरगुती संबंध राहिलेली ही देशमुख फॅमिली कुठे आहे आता? कुठे? अरे माणसं उचलून नेता, पुन्हा त्यांना बी 15 लाख आणि 25 लाख द्या म्हणता, आणि हे असले वाग आता। ओमराजे, डॉक्टर देशमुख, मला वाटतं दादा तुमचे सुद्धा पाहुणे असतील, आमच्या राणा दादांचे हे देशमुख बरं का। तर तू हसू नका, हसण्यासारखा विषय नाही।
बाया माणसाची अॅट्रॉसिटीची केस केली डॉक्टरवरती. उद्याच्याला फक्त परळी नगरपालिकेला निवडणुकीला उभा राहायला नाही पाहिजे म्हणून केस. अतिशय चांगल्या माणसावर सुद्धा खोट्या नाट्या केस रचल्या जातात. हा, अशा पद्धतीने वागतात. आणि तुम्हाला सांगतो काय, अरे कुणीकडे राजकारण चाललंय. अरे संतोषचं भांडण आणि ह्या पोरांचं भांडण ओबीसी विरुद्ध मराठा भांडण होतं का? नाही रे. खंडणी विरुद्ध चांगला माणूस आडवा आला म्हणून आमचा सरपंच गेला, एवढंच भांडण. अरे धायगुडे बोलले बाबा मी जास्त नाही बोलणार, परत आम्ही बोललो की म्हणते लगेच हे जातीवाद. हाके साहेब तुमच्या पाया पडतो, कुणाचं बी उचल घेऊन कुणीकडे बोलत जाऊ नका. आई शपथ तुम्हाला विनंती आहे. अजून ते तुम्हाला 500 मतं पडलेत का 5000 पडलेत साहेब? इथं माडा शेजारीच आहे इथून पलीकडे. आणि नाही मला तसली टीका करायची नाही, पण हाके साहेब उचल हा शब्द जरी वेगळा वाटत असेल तर ते मी परत घेतो, पण कोणाच्या सांगण्यावर कोणाचंही काही बोलू नका, हे तुमच्या पाया पडून माझी विनंती. प्रकाश अण्णा शेंडगे तुमचे वडील फार मोठे माणूस होते, या राज्याला बरंच काही दिलंय तुमच्या वडिलांनी. सतत दुग्ध विकास खातं खूप चांगलं चालवलं, शेळी पालनाचं मेंढी पालनाचं खूप काम केलं. आमच्या तिथं भाऊच्या धाक्यावरती सुद्धा शिवाजीराव शेंडग्यांनी खूप मोठं काम केलं. तुम्ही लोकसभेला उभे राहिले, तुम्हाला 8,550 एवढेच मतं पडले. तुम्ही सुद्धा मानता संपूर्ण ओबीसी समाज धनंजय मुंडेंच्या मागे आहे. ओबीसी समाज संपूर्ण माग. आणि हे तर कोण आहेत आता ही बसलेली? फक्त मराठ्याचे आहेत का? आम्ही 4-2 लोक आहेत, पण बाकीचे सगळे सगळ्या समाजाचे लोक आहे ना. मग कुठला ओबीसी कुठला मराठा कुठलं काय, याच्यात काय राहिले? याच्यात अरे राम शिंदे साहेबांना रोहित पवाराच्या विरोधात फक्त 1300 मताने निवडून आलेत रोहित पवार. राम शिंदेला जी मतं पडलेत मराठ्याचे मतं नाही पडले का? नारायण आबा पाटील धनगर समाजाचे फक्त धनगराच्या मतावर आलेत का? आणि संदीप क्षीरसागरचं मतदान किती आहे बीड मतदारसंघात? 400 असेल, नाही तर 4000 असेल, नाही तर 2000 असेल. त्यातलं बी संस्था ह्याच्याकडे नाही, याच्याकडे काहीच नाही. मग हा ना. अरे बाबा मी त्या आधीच सांगितलंय सगळ्यांचं चांग भलं त्याच्यामुळेच झालेलं आहे. संदीप क्षीरसागर 1,00,000 काही हजार मतं पडतात, 2000 सुद्धा मतं तैलिक समाजाचे नाहीत. कुठला जातीवाद आणला? कुठला ओबीसी मराठा आणता? अरे 132-34 जागा भाजपच्या निवडून येतात, 41 तुमच्या आल्या, शिंदे साहेबाच्या आल्या, राष्ट्रवादीच्या कमी आल्या, उद्धव साहेबांच्या कमी आल्या, काँग्रेसच्या कमी आल्या. हे जागा राजकारणाचा विषय नाही, हा विषय सगळ्यांचा आहे. अरे उद्या एखाद्या वडार समाजाचं झाला, आता कायकाडी समाजाच्या पोराची जर अशी हत्या झाली असते तर आम्ही तेवढ्याच ताकदीने इथं आलो असतो, तेवढ्याच ताकदीने बोललो असतो. सगळ्या समाजाचे लोक तुम्ही बघा ना, जातीपातीवर नाही. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे, या महाराष्ट्रामध्ये असं मतदान झालंय. आणि हे कशाला हो धनगर, कशाला मराठा, सगळे आमचेच आहेत. धनगर बांधव आमचेच आहेत, पिवळा आमचा, जय भीम आमचा आहे, सगळे आमचे आहेत, आम्ही सगळे एकत्र आहेत. तुम्ही हे धंदे बंद करा अशी माझी विनंती. बोला बा, तुम्हाला काय बोलायचं असतं तर बोला, आम्ही तुम्हाला उत्तर देणार नाही, पण तुमचं जे चाललंय ते बरोबर नाही, एवढीच आमची विनंती आहे. आणि कलेक्टर साहेब 3000 हेक्टरवरती कलेक्टरच आहे तिथं, ह्या दिशेने हे 2 काळे झेंडे त्याच्या मधून जातो. ओंबासे साहेब 3000 हेक्टर वरती परळी तालुक्यातल्या लोकांनी धाराशिव जिल्ह्यात विमा भरलाय. 3000 धाराशिव मधले मेले होते का जिवंत होतात? तुम्ही मेलते तेव्हा परळीहून आले.
ते कोणता पर्वत उचलून आणला होता हनुमानाने, आमच्या हनुमानाने अख्खा पर्वत आणला, कारण त्याला ते सापडाना जडीबुटी। तसं परळी से निकल के धाराशिव में आए। खासदार साहेब, आमदार साहेब, तुम्ही सगळे अजून गुन्हा दाखल होत नाही, फक्त सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल झालाय। एसपी तुमचे काही लागे बांधेत का काय मला सांगा। इथले एसपी, मला वाटतं एसपी हे तुमचं वागणं बरं न हो। आम्ही जिथं सांगायचं सांगू मुख्यमंत्र्यांना, हे एसपी बराबर दिसत नाही। 4 दिवस आणि आता आज लेखी पत्र देऊन जाणार आहे। फक्त 22 सीएससी सेंटरवर गुन्हा दाखल केला। अरे ज्या लोकांनी विमा भरला त्यांचं सगळं डुप्लिकेट आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे का नाही? मग घेतला एसपी गुन्हा दाखल करीत नाही, याचा अर्थ दाल में कुछ काला है। एसपी अंदर से कुछ तो ले वाला है अशी मला वाटायला लागलंय। म्हणून माझं म्हणणं आहे, इथल्या एसपीने त्याची काळजी घ्यावी। दादांची तब्येत खराब, मी अधिकचं काय नाही बोलता। संतोष देशमुख, सोमनाथ सूर्यवंशी यांना मायबाप जनता जनार्दन हो, जे काय करता येईल हस्ते पर हस्ते ती मदत करा, एवढीच विनंती करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।